छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांना युनेस्को वर्ल्ड हेरिटेज यादीत समाविष्ट करण्यात आले. प्रतापगडाला छत्रपती शिवाजी महाराजांनी 1656 मध्ये बांधला व या किल्ल्यावर महाराजांनी 1659 मध्ये अफजलखानाबरोबर लढाई केली होती. लोहगडावर 13व्या शतकात यादव राजघराण्याने या किल्ल्याचे बांधकाम केले होते व नंतर 14-17व्या शतकात यादवानंतर बहामनी, निजामशाही आणि आदिलशाही यांचा समावेश होता. नंतर 17व्या शतकात महाराजांनी तो किल्ला जिंकला व त्याच्या मराठा साम्राज्यात समावेश झाला. शिवनेरी पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळ स्थिर 17व्या शतकातील लष्कर तटबंदी आहे. इथेच मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. साल्हेर सह्याद्री पर्वतरांगातील सर्वात उंच किल्ला आहे आणि 1672 मध्ये झालेले साल्हेरचे युद्ध मराठ्यांसाठी मुघलांविरुद्धचा एक मोठा विजय होता. रायगड हा किल्ला सह्याद्री पर्वतरांगांमध्ये रायगड जिल्ह्यातील महाड या ठिकाणापासून सुमारे 25 किमी अंतरावर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची डागडुजी करून त्याला इसवी सन 1674 मध्ये मराठा साम्राज्याची राजधानी घोषित केली. राजगडाला पूर्वी मुरंबदेव म्हणून ओळखले जात होते आणि तो बहामनी राजवटीत याच नावाने प्रसिद्ध होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याला विशेष महत्त्व दिले आणि मराठा साम्राज्यात राजधानी म्हणून निवडले. पन्हाळा समुद्रसपाटीपासून 977.2 मीटर उंचीवर असलेले पन्हाळा हे मोहक प्रेक्षणीय स्थळ आहे. हा किल्ला राजा भोज यांनी 1178 ते 1209 मध्ये बांधला आहे आणि डेक्कन किल्ल्यांमध्ये सर्वात मोठा किल्ला आहे. सिद्धी जोहारनी शिवाजी महाराजांच्या पन्हाळगडाला 4 महिने वेढा दिला होता. एका पावसाळ्या रात्री ह्या वेढ्यातून सुटून शिवाजी महाराज विशाळगडाला गेले. सिद्धी जोहारने त्यांचा पाठलाग केला तेव्हा बाजीप्रभू देशपांडे यांनी पावनखिंड येथे त्याला अडवले. त्यामुळे शिवाजी महाराज सुरक्षित विशाळगडावर पोहोचू शकले. परंतु बाजीप्रभू देशपांडे येथे धारातीर्थ पडले व मरण पावले. विजयदुर्ग किल्ल्याचा इतिहास 800 वर्षांपूर्वीचा आहे. शिलाहार घराण्याचा राजा भोज दुसरा याने 12व्या शतकात या किल्ल्याची निर्मिती केली. त्यावेळी त्याला गेरिया किल्ला म्हणून ओळखले जात होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1653 मध्ये हा किल्ला आदिलशाहीकडून जिंकून घेतला आणि त्याचे नाव विजयदुर्ग असे ठेवले. सुवर्णदुर्ग किल्ल्याचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून सुरू होतो. 1660 मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशाहीकडून जिंकून घेतला. मराठा साम्राज्यात या किल्ल्याला विशेष महत्त्व होते कारण तो एक महत्त्वाचे नौदल तळ होते. 1679 मध्ये खांदेरी हे शिवाजी महाराजांच्या सैन्याने मयंक भंडारी यांच्या नेतृत्वाखाली ताब्यात घेतले, ज्यांनी तटबंदीच्या बांधकामाची देखरेख केली. त्यानंतर 1679 मध्ये मराठा सम्राट शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत मुरुड जंजिरा किल्ल्यावरील सिद्धींवर लक्ष ठेवण्यासाठी खांदेरी किल्ला बांधण्यात आला. जिंजीचा किल्ला हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक किल्ला आहे. या किल्ल्याला राजगड आणि रायगड नंतर स्वराज्याची तिसरी राजधानी म्हणून ओळखतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर छत्रपती राजाराम महाराजांनी जिंजीच्या मदतीने हिंदवी स्वराज्याची पुनर्प्रतिष्ठापना केली.